नाशिकच्या गिरणा धरणातून पाण्याचा विसर्ग पुन्हा वाढवण्यात आलाय। धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाण्याची आवक वाढल्यानं हा विसर्ग वाढवण्यात आलाय। सध्या धरणातून 44,568 क्युसेकना पाण्याचा विसर्ग सुरू आहे। यासाठी धरणाची वक्रद्वार क्रमांक 1 ते 6 प्रत्येकी 180 सेंटीमीटरने उघडण्यात आलेत। पाण्याची आवक वाढत राहिल्यास विसर्गात आणखी वाढ किंवा घट केली जाऊ शकते अशी माहिती पाटबंधारे उपविभागाने दिली आहे आणि त्यामुळे गिरणा नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन करण्यात आलंय। नाशिक जिल्ह्यातील 8 तालुक्यातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। मालेगाव, नांदगाव, बागलाण, कळवण, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठ व सुरगाणा तालुक्यातील सर्व शैक्षणिक संस्था आज बंद राहतील। आपत्ती व्यवस्थापन प्रभावीपणे करण्यासाठी एनडीआरएफची टीम नाशिकमध्ये पूर्व प्रतिबंधात्मक उपाय म्हणून तैनात आहे। पर्यटन स्थळ, धबधबे, ट्रेकिंग पॉइंट्स आणि पूरप्रवण भागात नागरिकांच्या प्रवेशावर पुढील आदेशापर्यंत पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे। आठवडी बाजार, जत्रा, मेळावे हे रद्द करण्यात आलेत। धोकादायक व सखल भागातील नागरिकांना 100% सुरक्षित स्थळी हलवण्याचे आदेशही देण्यात आलेत। शिक्षकांसह सर्व शासकीय अधिकाऱ्यांना आपत्ती व्यवस्थापनाच्या कामात सज्ज राहण्याचे निर्देशही देण्यात आलेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।